कर्म करायला जाऊन कांड नाही असं होऊच नाही शकत. तर का म्हणते पोट्टे ओळखलं का म्हणले मी तुमच्या भाजीपाला आलोय परत एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन. सध्या आपलं कॉलेज चालू आहे म्हणून थोडे लेट ब्लॉग येतात पण आता रेग्युलर येणार. तर तुम्हाला माहिती आहे आपण त्या दिवशी मोटर आणल्या होत्या 2 प्रॅक्टिकल करण्यासाठी, पण आता आपल्याला ते मोटर वापस नेऊन द्यायचे. तर अगोदर तर त्यांची मोटर घेऊन त्यांच्या शेतामध्ये आलो, तिला अगोदर फिट करून घेतला आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे जे आम्हाला शिकवतात जॉईंट वायरचे जॉईंट ते मारून घेतले. त्यानंतर ती मोटर जसे तशी फिट केली, मोटरची वायरिंग केली आणि सरळ आलो दुसऱ्या लोकेशनवर, कारण हिला पण आजच फिट करायचं आहे. मग काय या विहिरीमध्ये आता आपण मोटर टाकणार. त्या अगोदर पहिले तिला चांगल्यानं असेंबल करून घेतला, म्हणजे जॉईन करून घेतला. त्यानंतर याचा पण जॉईन मारला आणि सरळ विहिरीमध्ये सोडला आणि तिच्या एम्पियर पण चेक करून घेतला. सर्वच काही ठीक. आता आपल्याला दुसऱ्या साईडवर जाणी आहे ना, आपले पोट्टे थोडेसे जास्तच खतरनाक आहेत. इथे येऊन बघतो तर काय, इथं तर ग्रिपना फाशीच लावलं होतं. जाऊ द्या, आपल्या पोट्याला आवडला नाही म्हणून पहिले त्याने पॅनल्स काढून फेकला आणि त्याला त्याच्या जागी बराबर कसून मी परत निघालो जुन्याच जागी, कारण मी महान इलेक्ट्रिशियन बनत आहे. ज्याने आपला पेंचीस तिथेच विसरून आला होता. तर पेंचीस घेतला, गाडी पलटवली आणि परत आलो त्याच साईडवर. अगोदर पेंचीस दिला आणि मी गेलो मोटर बघायला. तर वापस येऊन बघते तर हा तिथं काड्या करत होता. म्हटलं कशाला रे बाबा, जाऊ द्या, आपली मोटर चालू झाली, आपलं टेन्शन खतम. तर मी निघते आपल्या वर्कशॉपकडे. तर चला आजसाठी एवढंच, बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला माझे आणखी असे व्हिडिओ बघायचे असतील तर फॉलो करून घ्या.